परिस्थिती कितीही बिकट असू दे, परिस्थिती कोणतीही असू दे, ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहेच आहे. आपण काय करतो? मंदिरात जातो किंवा सकाळ संध्याकाळ देवाला बत्ती लावतो, देवासमोर हात जोडतो आणि देवासमोर मागणं मागतो. ते जे मागणं मागतो आपण ते मनातल्या मनात मागतो ना, ती सगळ्यांना ऐकायला जाईल असं मागतो. तुम्ही हात जोडता आणि मनात काहीतरी बोलता, मग तुम्ही ते मनात बोललेलं देवाला कसं ऐकायला जातं? तुम्हाला एक सॉन्ग आहे बघा, एक गाणं आहे, अंतर मन हे कल्पतरू. त्या दिवशी मी सांगितलं माझ्या एका व्हिडिओमध्ये, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड मध्ये जेव्हा गोष्टी जातात, म्हणजे त्या केव्हा जातात? जेव्हा तुम्ही पुन्हा 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 एखादी गोष्ट बोलत राहता तेव्हा ती तुमच्या मनात जाते आणि मग मनातून ती साकार होते, प्रत्यक्षात येते. हे आपण छान उदाहरण देऊन त्या दिवशी बघितलेलं. मग ही गोष्ट तुम्ही जी मनात मागता त्याचंही हेच कारण आहे. मनात मागितलेल्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतात. देवावरचा हा विश्वास असतो. देव हे एक माध्यम आहे, देव ही एक श्रद्धा आहे. मग जर मनात मागितलेलं पूर्ण होतं तर मग आपण मनात विचारही तसेच केले पाहिजेत. तुमच्या हाताबाहेरची परिस्थिती असेल, तुम्हाला घरची परिस्थिती सुधारायची असेल, तुम्हाला खूप पैसा कमवायचा आहे, तुम्हाला खूप प्रॉपर्टी कमवायची आहे, तुमची मुलं नीट वागली पाहिजेत, तुमच्या मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, तुमच्या मुलांनी काय झालं पाहिजे, काय बनलं पाहिजे, ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. या सगळ्याचं मूळ आहे तुमच्या विचारांशी. काय व्हायचं आहे, काय पाहिजे हे फिक्स ठेवा माइंडमध्ये. याचा फिक्स विचार करा. विचार सारखे सारखे बदलत राहू नका, कारण विचार सारखे बदलल्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड सुद्धा डायव्हर्ट होतं, कन्फ्यूज होतं की याला नेमकं पाहिजे काय. म्हणून मग जो विचार तुम्ही मनामध्ये पाठवता तो विचार करून पाठवा, कारण तो साकार होणार आहे.